नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांचा पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती। तर पहा उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात। तर पहा आपल्या भारतीय राज्यघटनेचे जे कलम आहे, कोणतं कलम 217, कोणतं आहे कलम 217 या कलमानुसार पहा राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे जे राज्यपाल असतात तर त्यांचा सल्ला घेऊन राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करतात। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक दुसरा, ICC T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे आयोजक देश खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि श्रीलंका। तर पहा ICC T20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचे आयोजक हा भारत आणि श्रीलंका हा दोन देश आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय प्रमाणवेळ रेषा कोणत्या राज्यातून जाते? आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यातून पहा भारतीय प्रमाणवेळ ही रेषा जाते। प्रश्न क्रमांक 4, नथुला ही खिंड कोणत्या राज्यातून जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम। तर पहा नथुला ही जी खिंड आहे तर ती हिमालय पर्वतरांगेत असून ती पहा भारतातील सिक्कीम आणि चीन देशातील तिबेट यांना जोडणारा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 5, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 943। तर 2011च्या जनगणनेनुसार पहा भारताचे लिंग गुणोत्तर हे 943 इतके आहे। प्रश्न क्रमांक 6, आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जय हिंद ही योजना कोणत्या विद्यापीठाने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली। तर पहा दिल्ली विद्यापीठाने आदिवासी समुदायातील तरुणांना कौशल्य आणि स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी जय हिंद ही योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, गरबा हा सण किंवा नृत्य प्रकार प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गुजरात। तर पहा गरबा हा गुजरातचा जगप्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे, जो की प्रामुख्याने नवरात्रीच्या उत्सवामध्ये तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रात पंचायत राजची कोणती पद्धत लागू आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्तरीय। तर पहा महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची त्रिस्तरीय ही पद्धत लागू आहे। तर त्रिस्तरीय म्हणजे कोणकोणती? तर पहिला आहे पहा ग्रामपंचायत, दुसरा आहे पंचायत समिती आणि तिसरा आहे जिल्हा परिषद। तर पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? तर ती वसंतराव नाईक, वसंतराव नाईक या समितीने केलेली होती पंचायत राजची शिफारस। तर 1 मे 1962 मध्ये कधी 1 मे 1962 मध्ये पंचायत राज ही व्यवस्था लागू करण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 9, सन 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 MS स्वामीनाथन। तर MS स्वामीनाथनला पहा हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते। काय म्हटले जाते? हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते। तर MS स्वामीनाथनला 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते। तसेच सचिन तेंडुलकरला पहा 2014 मध्ये कधी 2014 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते। प्रश्न क्रमांक 10, भारतातील कोणत्या राज्यात 2011 मध्ये सर्वाधिक साक्षरता दर लिटरसी रेट होता?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 केरळ. तर केरळ हे जे राज्य आहे तर ते भारतातील सर्वाधिक साक्षर असलेले राज्य असून त्या ठिकाणी पहा 2011च्या जनगणनेनुसार तेथील साक्षरता दर हा सुमारे पहा 94% किती 94% इतका होता. प्रश्न क्रमांक 11 जानेवारी 2026मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या दिग्गज नेत्याचे अपघाती निधन झाले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अजित पवार. तर पहा जानेवारी 2026मध्ये महाराष्ट्रातील अजित पवार या दिग्गज नेत्याचे अपघाती निधन झालेले होते, जे की अजित पवार हे पहा NCP म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 12 संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा यावली, जे की हे पहा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? अमरावती. यावली या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांचा जन्म झालेला आहे. तसेच संत तुकडोजी महाराजांनी पहा ग्रामगीता कोणता? ग्रामगीता हा त्यांनी प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 13 संगणक भाषेत HTML हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. तर पहा संगणक भाषेमध्ये जो HTML असतो तर याचा फुल फॉर्म हा पहा हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. काय आहे? HTMLचा फुल फॉर्म हा हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असा होतो. तर HTMLचा पहा वापर कशासाठी केला जातो? तर तो वेब पेजेस तयार करण्यासाठी. काय? पेजेस. HTMLचा वापर हा वेब पेजेस तयार करण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 14 हळदीचे सर्वात जास्त उत्पादने कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 सांगली. तर पहा सांगली हा जो जिल्हा आहे तर तो हळदीच्या उत्पादनासाठी आणि व्यापारासाठी आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणते नृत्य प्रकार हे त्रिपुरा या राज्याचे नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पंथी हे नृत्य प्रकार त्रिपुरा या राज्याचे नाही. तर पंथी हे जे नृत्य आहे तर ते पहा छत्तीसगड या राज्याचे आहे. कोणत्या? छत्तीसगड या राज्याचे असून हे पहा सतनामी समुदायाचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. तर गारिया, होजागिरी आणि धमेल हे जे नृत्य प्रकार आहेत तर ते त्रिपुरा या राज्याचे आहेत. प्रश्न क्रमांक 16 राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 डिसेंबर 1953. म्हणजेच 29 डिसेंबर 1953 या दिवशी पहा फाजल अली कुणाच्या अध्यक्षतेखाली? फाजल अली पहा यांच्या अध्यक्षतेखाली 29 डिसेंबर 1953मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही झालेली होती. प्रश्न क्रमांक 17 गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा खालसा दल. तर पहा शिखाचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी 1699मध्ये कधी? सन 1699मध्ये खालसा दल या सैन्य दलाची स्थापना केलेली होती. प्रश्न क्रमांक 18 सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ भारतात कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 कोचीन, जे की पहा हे केरळ या राज्यामध्ये आहे. कोठे? केरळ या राज्यामध्ये असून तर कोचीन हे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 19 पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा दुवा म्हणून कोण काम पाहतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गट विकास अधिकारी, म्हणजेच यांना BDO असे म्हणतात. तर गट विकास अधिकारी हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यात दुवा म्हणून काम पाहतो. प्रश्न क्रमांक 20 रक्तातील तांबड्या पेशीचे आयुष्य हे किती दिवसाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 120 दिवस. तर पहा आपल्या रक्तातील ज्या तांबड्या पेशी असतात तर त्यांचे आयुष्य हे पहा 120 दिवसाचे असते. प्रश्न क्रमांक 21 समझोता रेल्वे एक्सप्रेस कोणत्या 2 देशांना जोडते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 भारत आणि पाकिस्तान. तर समझोता रेल्वे ही जी एक्सप्रेस आहे तर ती भारत आणि पाकिस्तान या 2 देशांना जोडते. ही जी रेल्वे आहे तर ती पहा भारतातील दिल्ली या ठिकाणाहून
भारतातील दिल्ली या ठिकाणाहून पाकिस्तानातील लाहोर या दरम्यान ही चालवली जाते. प्रश्न क्रमांक 22. कायद्याच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात नमूद आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 कलम 14. तर पहा कायद्याच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत हे पहा आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 14 या कलमामध्ये नमूद केलेले आहे. प्रश्न क्रमांक 23. गदर या क्रांतिकारी संघटनेचे मुख्यालय हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 सॅन फ्रान्सिस्को, जे की हे पहा अमेरिका या देशामध्ये आहे. कोणत्या? अमेरिका. तर पहा गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना ही लाला हरदयाळ यांनी केलेली आहे. कोणी? लाला हरदयाळ यांनी केलेली आहे, जे की ही पहा स्थापना 1913 मध्ये. कधी? 1913 मध्ये लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतात विकसित करण्यात आलेल्या परम सुपर कॅम्प्युटरची स्थापना ही कोणत्या संस्थेने केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सीडॅक. तर पहा भारतात विकसित करण्यात आलेल्या परम सुपर कॅम्प्युटरची स्थापना ही पुण्यातील सीडॅक या संस्थेने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा आंबा. आंबा हा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. तर राज्य प्राणी कोणता आहे? राज्य प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर तो शेकरू. कोणता आहे? शेकरू. आणि राज्य पक्षी कोणता आहे? तर तो हरियाल. कोणता आहे? हरियाल. आणि राज्यवृक्ष हे आंबा आहे. प्रश्न क्रमांक 26. यकृत हा अवयव शरीरातील कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 पचन संस्था. तर पहा यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, जे की पित्तरस स्त्रवते, जो की अन्नाच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 27. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पहा 1958 मध्ये. कधी? 1958 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते, जे की हे पहा महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती ठरलेले होते ज्यांना की भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 28. कुचिपुडी या नृत्य प्रकाराचा उगम हा कोणत्या राज्यापासून झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा आंध्र प्रदेश. तर कुचिपुडी या नृत्य प्रकाराचा उगम आंध्र प्रदेश या राज्यापासून झालेला आहे. प्रश्न क्रमांक 29. पुढीलपैकी घाम या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर घाम या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 स्वेद होईल. कोणता होईल? स्वेद. प्रश्न क्रमांक 30. डॉक्टर B.R. आंबेडकर भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडून गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पश्चिम बंगाल. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या पश्चिम बंगाल या राज्यातून ते घटना समितीवर निवडून गेलेले होते.